Hello students, welcome again in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our 4th chapter, Forms of Business Organization, we are studying different types of business organization which comes under private sector. You know that there are different forms of business organization which comes under the private sector is sole trading concern, partnership firm, joint Hindu family business, cooperative society and joint stock company. Up till now we have completed sole trading concern and partnership firm also. In that we have discussed about the meaning, definition, features, merits of partnership firm, and today we are going to discuss demerits of partnership firm organization. Dear students, you know that partnership firm comes into existence to eliminate all the limitation of sole trading concern. Sole trading concern, though it is a easy form of business organization, it has so many demerits like capital raising capacity is limited and managerial inability. So to evolve all these limitations, another form of business organization comes into existence with more persons involved in that business organization, and its name is partnership firm. You know that partnership firm is the relation between persons who have agreed to share the profit of a business carried on by all or any of them acting for all. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळे व्यवसाय संघटन प्रकार पाहत आहोत. यामध्ये आपण एकल व्यापार संघटन म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न हा एक व्यापाराचा प्रकार पाहिला आहे, आणि आपण भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म या दुसऱ्या व्यापार संघटन प्रकाराला सुरुवात केली आहे. आता भागीदारी संस्थेची मुळातच गरज का भासली, तर याचं उत्तर देताना असं सांगता येईल की सोल ट्रेडिंग कन्सर्न हा प्रायव्हेट सेक्टर अंडर येणारा व्यवसाय संघटन प्रकार आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत. जसं की सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये एकच व्यक्ती व्यवसाय करत असते आणि त्यामुळे त्यांना जास्तीचं भांडवल उभं करता येत नाही किंवा त्याची तेवढी क्षमता नसते. तसंच व्यवस्थापनाचे कौशल्य जास्तीच्या प्रमाणात तिथं वापरता येणं शक्यच नाही, कारण तिथं एकच व्यक्ती सर्व पाहत असते. तर वेगवेगळे लोक व्यवसायामध्ये इन्वॉल्व असतील तर प्रत्येकाकडे वेगवेगळं व्यवसायाचं कौशल्य हे असू शकतं, आणि मग त्याचा वापर हा व्यवसायाची वृद्धी आणि विकास होण्याकरता केला जाऊ शकतो. पण सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये या लिमिटेशन्स आपल्याला जाणवतात. ते म्हणजे भांडवल उभं करण्यासाठी मर्यादा पडते. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाचे कौशल्य हे एकल व्यापाऱ्याकडे सगळे असतातच असं काही नाही, आणि त्यामुळेच मग नवी व्यवसाय संघटन प्रकार उदयास आला, आणि तो म्हणजे हा पार्टनरशिप फर्म. तर यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की पार्टनरशिप फर्ममध्ये काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत की ज्याला आपण मेरिट्स म्हणतो, लाईक इझी फॉर्मेशन, देन कॅपिटल. इझी फॉर्मेशन चं सांगताना आपण असं म्हणू शकतो की पार्टनरशिप हा जो बिझनेस आहे तो उभं करणं हा सोपं आहे. इथं कमीत कमी दोन व्यक्ती एकत्र येणं आवश्यक असतं, आणि ते दोन व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्यामध्ये करार तयार करतात. हा करार ओरल असतो किंवा रिटर्नसुद्धा असू शकतो, आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन हे पार्टनरशिप फर्मचं लगेच होऊ शकतं, स्थापनाही लगेच होऊ शकते. त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्ममध्ये आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नशी
याला कंपेअर केलं तर नक्की हे जाणवतं की पार्टनरशिप फर्ममध्ये जास्त प्रमाणामध्ये भांडवल उभं करता येतं नक्कीच. कारण सोल ट्रेडर हा एकटा असतो आणि पार्टनरशिप फर्ममध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊ शकतात. अर्थातच जेवढे जास्त पार्टनर तेवढं जास्त कॅपिटल व्यवसायाला मिळतं. त्यामुळे हे भांडवल उभं करण्याची मर्यादा ही जास्त असते. देन बिझनेस सिक्रेसी इन अ पार्टनरशिप फर्म also to some extent the partners can maintain the secrecy of the business with themselves, like in a partnership firm also there is no need to publish all the books of accounts annually, so we can say that confidential information remains in a partnership firm only. Then flexibility in operation is there. See, in a partnership firm also the partners can change their decision with consultation of each other, and also they can change the line of business as per the changing business situation. So to some extent flexibility is also there. Then decision making process. See, there is a quick decision making in partnership as a few partners are involved, okay, and always they are taking decision after proper discussion. So always the decisions in partnership firm gives better result than the sole trading concern. म्हणजे हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हणता येईल आपल्याला की पार्टनरशिप फर्ममध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते बऱ्यापैकी त्वरित घेतले जातात आणि सर्व पार्टनर एकत्र येऊन त्याच्यावरती चर्चा करतात आणि चर्चा झाल्यानंतर एकमेकांच्या सल्ल्याने ते कोणताही निर्णय घेत असतात. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रश्नाचा चहूबाजूने विचार करून नेमकेपणाने निर्णय हा पार्टनरशिप फर्ममध्ये घेता येतो की जे आपल्याला सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये दिसत नाही. कारण सोल ट्रेडर हा फक्त एकटाच स्वतःच्या डोक्यानेच तो निर्णय घेत असतो. मग तो निर्णय बरोबर आहे की चूक आहे हे तिथं त्याला सांगायलाही कोणी नसतं आणि चर्चा करायलाही कोणी नसतं. त्यामुळे घेतलेला निर्णय हा नेहमी बरोबरच असेल याची काही शाश्वती सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आपण देऊ शकत नाही. पण त्या मानाने पार्टनरशिप फर्ममध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने निर्णय हे घेतले जातात. ओके, त्याचप्रमाणे एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये दिसून येतं. म्हणजेच काय, तर जेवढे तुम्ही जास्त एफर्ट्स घ्याल तेवढे तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील. म्हणजे प्रत्येक पार्टनरला हे याची जाणीव असते आणि त्यामुळे प्रत्येक पार्टनर मनापासून द बेस्ट फर्मला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे नेहमीच संस्थेला अधिकाधिक नफा हा होत असतो आणि त्या नफ्यातूनच जास्तीचा परतावा हा त्या भागीदारांना पण मिळत असतो. सो देर इज अ एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप. एफर्ट रिवॉर्ड रिलेशनशिप याचा अर्थ हाच आहे की जेवढे जास्त तुम्ही बेस्ट एफर्ट्स घ्याल तेवढे जास्त तुम्हाला रिवॉर्ड्स हे मिळतील. ओके, सो दीज आर ऑल सम merits of partnership firm, and now today we are going to discuss all the demerits of partnership firm. जसं म्हणतात की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्म प्रत्येक व्यवसाय संघटन प्रकाराला यामध्ये पार्टनरशिप फर्मसुद्धा आहे, तर यालासुद्धा 2 बाजू आहेत. आपण मेरिट्स पाहिले थोडक्यामध्ये, तर दुसरी बाजू याची डिमेरिट्सची आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आहेत. या त्रुटी काय आहेत ते पाहूया. पहिला आहे प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस प्रॉब्लेम ऑफ कंटिन्युटी? इफ पार्टनरशिप agreement does not have provision of continuation of partnership business in case of death, insolvency, insanity, business is liable for dissolution. अर्थातच याचा अर्थ असा आहे की समजा जेवढे पार्टनर्स असतील, समजा आपण इथे फॉर एक्झाम्पल 5 पार्टनर्स घेऊया, तर याच्यामध्ये एकाचं सुद्धा दुर्दैवाने डेथ झाली, तर तिथून त्या क्षणापासून पार्टनरशिप फर्म ही डिझॉल्व होत असते. मग यासाठी असं होऊ नये म्हणून त्यांना काय करावं लागतं की ॲग्रीमेंटमध्ये तशा प्रकारची प्रोव्हिजन तयार करावी लागते की ज्यामुळे बिझनेस कंटिन्यू राहू शकतो, जरी पण एखाद्या पार्टनरची डेथ झाली, तो इन्सॉल्वंट झाला किंवा तो इन्सॅन झाला.
आणि जर अशा प्रकारची जर प्रोव्हिजन तिथे नसेल तर लगेच पार्टनरशिप फर्म ही काय येते, संपुष्टात येते, नष्ट होते. डिझॉल्युशन म्हणजे नष्ट होणे म्हणजे ते बंद पडतात, त्यांचा व्यवसाय तिथे बंद पडतो. आणि जरी समजा एखादा पार्टनरची डेथ झाली किंवा तो इन्सॉल्वंट झाला किंवा तो इन्सॅन झाला, म्हणजे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, तर तोच बिझनेस उर्वरित पार्टनर कंटिन्यू करू शकतात, पण त्यांना नवीन पार्टनरशिप डीड हे बनवावं लागतं. आणि अशी जर कोणतीही प्रोव्हिजन केलेली नसेल तर मात्र त्यांचा बिझनेस कंटिन्यू होऊ शकत नाही. तर हा इथे एक मोठा आपल्याला सांगता येईल की अडसर पार्टनरशिप फर्ममध्ये आहे. नाउ द सेकंड इज ॲब्सेन्स ऑफ लीगल स्टेटस. In the partnership firm, law does not make any distinction between partners and firms. There is no separate legal existence of partnership firm from its partner. म्हणजे बघा, इथे आपल्याला स्पष्टपणे समजते की पार्टनर्स आर नॉट सेपरेटेड फ्रॉम पार्टनरशिप फर्म. पार्टनर म्हणजेच पार्टनरशिप फर्म आहे. जर एखादा पार्टनरशिप फर्म सोडून गेला किंवा दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला किंवा तो इन्सॉल्वंट झाला किंवा तो इन्सॅन झाला, तर त्या क्षणाला ती पार्टनरशिप फर्म आहे तिचा बिझनेस थांबतो. का? तर तो पार्टनर नाही म्हणून. आणि एक जरी पार्टनर नसेल तर ती पार्टनरशिप फर्म आपला व्यवसाय करू शकत नाही. सो द पार्टनरशिप फर्म डज नॉट हॅव द सेपरेट लीगल स्टेटस फ्रॉम इट्स पार्टनर. नाउ द थर्ड इज डिस्प्यूट्स. Disputes are common in partnership firm as more than one individuals are involved in various activities. Some partners may or may not agree on some points which leads to disputes among partners. Sometimes disputes may lead to the dissolution of the firm. आता disputes म्हणजे काय? भांडण, वाद विवाद, तंटे. तो कुठेही बघा एकच व्यक्ती असेल, जसं सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आहे, व्यवसायामध्ये एकच व्यक्ती असेल तर तिथं वादविवाद होण्याचा प्रश्नच नाही आहे, भांडण होण्याचा प्रश्नच नाही आहे. कारण ती एकच व्यक्ती असते, तीच निर्णय घेते, तीच त्या निर्णयाची अंमलबजावणी करते आणि जे काही त्या निर्णयाचे परिणाम होतील, चांगले वाईट, त्या सर्व परिणामांना तीच व्यक्ती जबाबदार असते. त्यामुळे सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये एकच व्यक्ती सगळा व्यवसाय बघत असल्यामुळे तिथे भांडण तंटे होण्याचा प्रश्नच नसतो. आता डिस्प्यूट्स होण्याचा प्रकार कुठे आढळून येतो? जेव्हा एकपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. आता पार्टनरशिप फर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती इथं एकत्र येऊ शकतात व्यवसाय करण्यासाठी. आणि जेव्हा 4 लोक एकत्र येतात तर प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाने जो डिसिजन घेतलेला आहे ते सगळेच जण एखाद्याच्या पाठीशी असतातच असं नाही. तर त्यामुळे पार्टनर्समध्ये आपापसामध्ये मतभेद होण्याचा संभव असतो. सो देअर कॅन बी, वी कॅन से, disagreement between the opinions among the partners, and this may lead to the disputes among the partners and sometimes it leads to the dissolution of the firm. म्हणजे जास्तच मतभेद वाढत गेले पार्टनर्समध्ये तर त्याचा परिणाम काय होतो? तर शेवटी फर्म ही काय होते? डिझॉल्व होते, त्यांचा व्यवसाय बंद होऊ शकतो. ओके. नाव द फोर्थ इज नॉन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ इंटरेस्ट. Now what is the meaning of this non-transferability of interest? आता इथं इंटरेस्ट म्हणजे शेअर्स. ओके. No partner of business can transfer his share in business to the outsider without the consent of all partners in the firm. In general, there is non-transferability of interest in partnership business. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स आहेत त्यांना स्वतःच्या मनाने आपले शेअर्स दुसऱ्या कोणालाही विकता येत नाही. त्यांना शेअर्स विकताना इतर पार्टनर्सची परवानगी घ्यावी लागते, त्यांची परमिशन घ्यावी लागते, तेव्हाच त्यांना आपले शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला विकता येतात. सो देअर इज नॉन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ इंटरेस्ट इन द पार्टनरशिप फर्म.
Now the next demerits. Fifth one is limitations on number of partners. म्हणजे भागीदारची जी संख्या आहे त्याच्यावरती मर्यादा आहे. The Indian Partnership Act limits maximum number of partners. No partnership firm can go beyond maximum prescribed limit of 50 partners. This restricts maximum number of partners admitted in business. Such restriction may affect the partnership firm while capital contribution and even in case of management of partnership business. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये किती पार्टनर्स असावेत जास्तीत जास्त यावरती मर्यादा आहे आणि ही मर्यादा इंडियन पार्टनरशिप ॲक्टने प्रिस्क्राईब केलेली आहे. त्यामुळे पार्टनरशिप फर्ममध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्तीच हे भागीदार म्हणून तिथं येऊ शकतात. त्या व्यवसायामध्ये 50च्या वर एकही व्यक्ती तिथं सभासद किंवा भागीदार होऊ शकत नाही. आणि यामुळेच आपण असं म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय उभं करणं, त्याचं एक्सपान्शन करणं किंवा कॅपिटल जास्त प्रमाणामध्ये रेज करणं या गोष्टी पार्टनरशिप फर्ममध्ये शक्य नाहीत. ओके. आणि त्यामुळेच मॅनेजमेंटसुद्धा पार्टनरशिप फर्मचं हे व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण डिव्हिजन ऑफ वर्क करता येत नाही पार्टनर्सला. जास्तीची संख्या वाढवली पार्टनर्सची तर प्रत्येक काम हे प्रत्येकाला सेपरेटली देता येतं. पण इथं जर संख्या कमी असेल पार्टनर्सची तर काही पार्टनर्सवरतीच कामाचा सर्व जो व्याप आहे तो त्यांना पाहावा लागतो. त्यामुळे व्यवस्थापन कामामध्ये सुद्धा योग्य कौशल्य आणि गती ही या पार्टनरशिप फर्ममध्ये दिसून येत नाही. ओके. नाव द नेक्स्ट इज डिफिकल्टी इन ॲडमिशन ऑफ पार्टनर. डिफिकल्टी इन ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या नवीन पार्टनरला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश देणे किंवा त्याला ॲक्सेप्ट करणे ॲज अ पार्टनर म्हणून. आता ती प्रक्रिया कशी आहे बघूया. इन पार्टनरशिप बिझनेस देअर इज ऑफन डिफिकल्टी इन ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर मे अफेक्ट प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. देअरफोर एक्झिस्टिंग पार्टनर मे ऑब्जेक्ट admission of new partners in business. Existing partner may not have full faith on incoming partner. This leads to difficulty in admission of new partner. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार म्हणून यायचं असेल तर ते तितकं सोपं नाही, कारण जो काही प्रॉफिट होणार असतो भागीदारी संस्थेमध्ये ते सर्व पार्टनर्स सध्या असलेले सर्व पार्टनर्स तो डिस्ट्रीब्यूट करून घेतात. समजा एखाद्या भागीदारी संस्थेत 3 पार्टनर आहेत आणि त्यांना 15,000 प्रॉफिट झाला तर प्रत्येकाला 5,000 हा प्रॉफिट येणार आहे, त्याचा समान हिस्सा केला. पण एक जरी पार्टनर त्यामध्ये वाढला, समजा एखाद्या वेळेस नवीन पार्टनरला ॲडमिट करून घेतलं फर्ममध्ये, तर हे 15,000 आता चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागणार. म्हणजे प्रत्येकाच्या हिश्श्याला काही रक्कम ही कमी कमीच येणार. तर अशा प्रकारे एक्झिस्टिंग पार्टनरला थोडासा त्याग करावा लागतो ज्यावेळी नवीन पार्टनर बिझनेसमध्ये ॲडमिट केला जातो. ओके. आणि प्लस आणखीन एक दुसरी अडचण अशी आहे की जे एक्झिस्टिंग पार्टनर आहेत त्यांना नवीन येणाऱ्या या पार्टनरवरती विश्वास असेलच असे काही नाही. तर या अडचणी आपल्याला नवीन पार्टनरला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश देताना संभवतात. ओके. नाव द नेक्स्ट इज अनलिमिटेड लायबिलिटी. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ demerit. See, this point is also there in the features of partnership firm. Now, what is the meaning of unlimited liability? Unlimited liability arises when the assets of the firm are not sufficient to pay off claims of the creditors. The private property of the partner is attached to satisfy such claims. Unlimited liability means there is no distinction between
the private property and business property of the partners. If suppose the firm feels that the amount or the assets which are there in the firm are insufficient to pay off the all payment of creditors, then that time the firm is required to sold out all the personal property of the partners to pay off all the loan amount. Okay, so there will be no distinction between the private property, means personal property of the partner, and business property of the partnership firm. Okay, so that is called the unlimited liability. Now the next point, 8.1, risk of implied authority. There is often a risk of implied authority in partnership business. Partners may take undue advantage of managing business on behalf of others, which leads to risk of implied authority. For example, partners may sign some agreement in his own capacity which may be against the interest of the firm, or partners may take loan or advances without the consent of the partners. So here the implied authority is there. Implied authority म्हणजे काय? समजा 3 पार्टनर आहेत ABC आणि समजा C ने बिझनेससाठी काही लोन अमाऊंट थर्ड पार्टीकडनं घेतलेली आहे. ऑफकोर्स त्याने बिझनेससाठी घेतलेली आहे, पण समजा त्याची कल्पना ए आणि बीला नसेल आणि समजा दुर्दैवाने सीचा मृत्यू झाला, तर सीने घेतलेली लोन अमाऊंट कोणाला फेडावी लागणार आहे? तर ए आणि बीला सुद्धा ती फेडावी लागणार आहे. ओके, का? तर जी काही लोन घेतलं होतं ते त्याने बिझनेससाठी घेतलं होतं. ओके, तर याने सीने लोन घेतलं तरी ते परत करावं कोणाला लागणार आहे? एला आणि बीला. तर अशा प्रकारे रिस्क ऑफ इम्प्लाइड अथॉरिटी पार्टनरशिपमध्ये जाणवते आणि त्यामुळे जरी सीने एकट्याने हा करार केला असला तरी त्याचे परिणाम हे उर्वरित पार्टनर्सला भोगावे लागतात. तर अशा प्रकारे ही रिस्क ऑफ इम्प्लाइड अथॉरिटी आहे. देन द नेक्स्ट इज लिमिटेड कॅपिटल. In partnership business, there is a less capital as compared to joint stock company. There are restrictions on number of members which leads to capital raising capacity of business. Limited capital restricts the expansion of business. आता पार्टनरशिप फर्ममध्ये भांडवलाची कमतरता ही जाणवते. का जाणवते? तर ज्यावेळी आपण पार्टनरशिप फर्मला जॉईंट स्टॉक कंपनीशी कंपेअर करतो त्यावेळी हे लक्षात येतं की पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा जास्तीच्या भागीदारी संस्था जी आहे त्याच्या नंबरवर सभासदांची संख्या किती असावी यावरती मर्यादा आहे. तर ही जास्तीत जास्त किती असते? 50. तर त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन लोक या भागीदारी संस्थेचे सभासद होऊ शकत नाहीत. आणि तेच आपण जर जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये पाहिलं, सार्वजनिक कंपनीमध्ये, तर सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त कितीही लोक अगणित हे त्याचे सभासद बनू शकतात. तर जेवढे सभासद जास्त तेवढे कॅपिटल जास्त. मोर यू हॅव द पीपल, मोर यू कॅन रेज द कॅपिटल. ओके, सो रेजिंग द large and huge amount of capital is not possible in case of joint stock company. See, in joint stock company you can raise a lot of capital, but in partnership firm it is not possible because maximum number of partner is restricted to 50 only. So it is not possible in a partnership firm to raise huge amount of capital. Now the next is 10th one, problem of secrecy. Though books of accounts and financial matters relating to business are not required to publish, partnership firm lacks business secrecy. Why it is so? See, in a sole trading concern, only one person is involved
in that business. So he can keep all the internal information as secret with himself only. But in case of partnership firm, keeping all the important information as a secret is not possible, because the competitors and the third parties are getting financial information from some sources. So no information can remain confident in case of partnership firm. Okay, so partnership firm thus lacks the business secrecy, and some financial matters relating to business are, though it is not required to be published, then also business secrecy cannot be maintained in a partnership firm. Okay, so all these are called the demerits of partnership firm. Just take one glance of demerits of partnership firm. All demerits points are very important, because question can be asked like this: define partnership firm and explain the demerits of partnership firm. Like a problem of continuity means, due to the death, insolvency, insanity of a partner, the firm can be dissolved. The second is absence of legal status, means partnership firm cannot be separated from the partners. If partners are there, then only the firm is having the existence, otherwise no. Then third is disputes. When there are more people come together, then always disputes can be there, and same happens in case of the partnership firm. Then fourth is a non-transferability of interest, means partners cannot sell their shares to third party without the consent of remaining partners. Then the fifth is limitation on number of partners. In a partnership firm, minimum 2 and maximum 50 partners should be there. Difficulty in admission of partner. See here, the partnership firm may face the problem of admitting the new partner, because existing partner may not have full faith on the new partners. Then the next is unlimited liability. All the partners are having the unlimited liability in case of partnership firm. Then next is risk of implied authority. Risk of implied authority means all the partners are equally responsible to each other. Then next is limited capital. Yes, the partnership firm faces the problem of limited capital, because maximum number of partners is given, and that is 50. Beyond 50 you cannot add more people as partners. Then the last one is problem of secrecy. In a partnership firm, maintaining all the internal information as secret is very difficult. Okay, so all these are the demerits of partnership firm. In next lecture we will start with the new point. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.